सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार मोहोळ तालुक्यातील पोखरापूर जिल्हा परिषद गटातून पैलवान नितीन निळे यांना जाहीर करण्यात आला आहे. पैलवान नितीन निळे यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्याची दखल घेत ही उमेदवारी मिळाली असल्याचे पैलवान नितीन निळे यांनी सांगितले. ताजे उदाहरण द्यायचे झाले तर परवाच एका भीषण अपघातात अकाली गमावलेल्या प्रज्ञा कोकाटे व स्नेहल वाघमोडे यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी होत संवेदनशीलता दाखवत दोन्ही कुटुंबियांना प्रत्येकी 11,000ची आर्थिक मदत केली. असे अनेक उदाहरणं आहेत. ज्यावेळी मोहोळ तालुक्यातील अनेक गावात पुराने थैमान घातले होते तेव्हा हेच पैलवान नितीन निळे सर्व शेतकऱ्यांना मदत करीत होते. चला तर पाहूया मग पोखरापूर गावातून त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा. पाहूया या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून. तर या पोखरापूर जिल्हा परिषद गटात सध्या वेगवेगळ्या नावांची चर्चा. तर तुम्हाला कोण उमेदवार अपेक्षित आहे आणि पुन्हा काय कामं या ठिकाणी त्यांनी करू वाटतात? आम्हाला ह्या जिल्हा परिषद गटात निळे पैलवान उमेदवारी योग्य वाटते आणि पंचायत समितीला समाधान खंदारे या दोघांना उमेदवारी मिळावी आणि अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे गावात. काय पैलवानच का पाहिजे असं? त्यांची विहिरी पाणं जरा कामं आहेत, रस्ते करणं, सामाजिक कार्य करणं चांगलं आहे म्हणून त्यांना योग्य वाटतं. पैलवान कधी इकडे येऊन गेले ते गाठी भेटे रात्री आलते 8-4 दिवसाला इकडे येते. काय अपेक्षा देतात त्यांची? निवडून आल्यानंतर आमच्या गावाचा कायापालट करावा लागेल. कोणकोणती कामं तरी पेटली? रस्त्याची कामं असलेली, सभा मंडप असेल, त्याचा निधी आणून द्यावा, हनुमान मंदिरात काम करावं, यासाठी लोकांना मदत करावं. पैलवान जे पक्ष उभा राहणार तो पक्ष कोणता आहे? काय चिन्ह असतं? आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मागे जर आघाडी झाली तरी आम्ही निळे पैलवान आता त्याची उमेदवारी जवळपास जाहीर झाली राष्ट्रवादी काँग्रेस गटातून. हां, तर मग कसं काय तुमची भूमिका काय असेल? भूमिका काय असेल? काय वरच्या लेवलनं ठरल ती त्या पद्धतीने होईल ना. निळे पैलवांना तुम्ही सपोर्ट करणार. काय तुम्ही तरुण म्हणून काय सांगाल? कसं आहे की निस्वार्थ आणि प्रेमळ मानाचं व्यक्तिमत्व आहे. तर एक काय नाही, एक चांगला माणूस आहे, तो सगळ्यांसाठी धडपड करतो. हे सगळेजणच बघतील गावातले आता आणि आहे त्याची ओळख आहे सगळीकडे. चांगला वातावरण कसं आहे? वातावरण बरं आहे बरं का त्यांचं. कारण रात्री आले होते, ह्याच्या आधी माझी काही भेट नव्हती झाली, पण रात्री त्यांना बघितल्यानंतर त्यांची जी धडपड आहे कामाच्या बाबतीत. आता आमच्या इथं समाज मंदिर आहे, त्यांनी लगेच फरशी टाकून देतो. बरेच ही येतात, त्यांनी अजून सत्य द्यायच्या आधीची त्यांची कामं आहे ती आमच्याबद्दल झालेली. आमच्या इथं समाज मंदिरात ही फरशी बसून देतो म्हणले आणि त्याचं झाली पण प्रोसेस. आज आम्ही दोघांनीच गेलो होतो फरशी वगैरे आणण्यासाठी, तर त्यांनी केली कामं. काय सांगाल? निळे पैलवानांची जवळपास उमेदवारी इथं घोषित झाली आहे जे पोखरापूर जिल्हा परिषद गटातून. काय सांगाल? काय अपेक्षित आहे तुम्हाला त्यांच्या कामात? आमची अपेक्षा एवढीच आहे की कामं आणावी गावासाठी जिल्ह्याकडून आणि जास्त करून त्यांचा जनसंपर्क जास्त आहे निळे पैलवान, त्यामुळे त्यांनाच तिकीट भेटावं अशी अपेक्षा आहे. काय सांगाल? आता निळे पैलवान उभा राहिले तर काय समीकरण असतील आणि कसं मतात आहे की एकूण मिळेल? आमच्या गावातले निळे पैलवान भलं भाजपच्या विरोधातलं गाव आहे. पहिल्यापासून शिवसेनेला मानणारं गाव. आमच्या गावातलं शिवसेना या नावावर कोणी उमेदवार उभारला तर आम्ही 70% जातो. दुसरे पक्ष कोणी असू द्या, आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून दगड जरी असेल तर त्याला आमचा पूर्णपणे सपोर्ट असेल. मग आता आपण निळे पैलवाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जवळपास उभारण्याचं निश्चित झालं आहे. तर मग कशी काय समीकरणं कशी जुळतेली आहे का? पक्षश्रेष्ठीवरून काय जी होईल. पण तुम्ही कोणाच्या मागे? तुमची भूमिका काय राहणार? आम्ही निळे पैलवानच्या मागे खंबीरपणे उभा राहतो. वरी काय काय गाव काय सांगा तुमचं काय? निळे पैलवान फक्त वरचं काय का असे ना ते त्यांचा वरचा विषय वेगळा. गावच्या लेवलला निळे पैलवानांसाठी आणि एकच तेवढं. दुसरी गोष्ट आमच्या गावचे डिप्युटी सरपंच आशिष बापू जे आहे, आशिष बापू सांगेल त्या पद्धतीनं आम्ही त्याच्या मागे ठामपणे उभा राहू. बापूने जर निर्णय घेतला बाबा ठाम आम्ही निळे पैलवानच्या मागे, तर आम्ही बापूच्या मागे जवळजवळ 60% गाव उभा राहते. त्यात काय केलं मात्र शंका.
निळे पैलवानाला चांगला प्रतिसाद तरी मिळणार 100%. गावातून किती मताधिक्य जाऊ शकते त्यांना? आता जवळजवळ 2,500 पोलिंग जर झालं, निळे पैलवानला 1700 ते 1800 मतं पडतील आणि विरोधकाला एक 700-800 मतं पडतील. जिल्हा परिषदची निवडणूक होऊ घातली. पोखरापूर जिल्हा परिषद गट सध्या चर्चेत आहे. तर काय तुम्हाला कसं कोण उमेदवार अपेक्षित आहे? आम्हाला उमेदवार हा निळे पैलवानच का तो योग्य आहे आम्हाला. त्यांचं समाजकार्य चांगलेलं आहे. समाजकार्य सर्व काम चांगलं आले होते. कालच आले होते. पोखरापूर गावामध्ये काल आले होते. येऊन गेले. काय किती मताधिक्य मिळेल कसं काय? ते काय सांगू शकत नाही, पण 100% त्यांनी येणार निवडून येणार ते. नाही, आपल्या आपल्या पसंतीचा उमेदवार आहे असं आमचं म्हणणं आहे. चांगलं आहे कार्य त्यांचं. जिल्हा परिषदची निवडणूक आता होणार आहे आणि कोण उमेदवार अपेक्षित आहे या ठिकाणी? आमच्या इकडून आता वरवडचे नितीन निळे पैलवान हे सध्या बऱ्यापैकी चालते. त्यांचं शेतकऱ्यांबरोबर चांगला संबंध आहे. मशीन कोकलेन मशीनमुळे वगैरे, त्यामुळे बऱ्यापैकी त्यांचा कल भरपूर आहे आमच्या गटामध्ये. त्याच्या कामाबद्दल काय सांगा? काम चांगल्या प्रकारचं काम आहे. साधा माणूस आहे. सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारा माणूस आहे. त्याच्यामुळं 100% नितीन निळे पैलवान निवडून येते. काय त्यांच्याकडून अपेक्षित आहे तरी आपल्याला? आता अपेक्षा भरपूर आहेत आमच्या. त्यांच्याकडून पोखरापूर गावचा विकास करणे, भरपूर कामं आहेत आमच्या पेंडिंग. ते कामं पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीमागे राहून 100% पूर्ण करून घेऊ. इतर पण उमेदवार असतील. विरोधकांचं देखील तगडं आव्हान असलं असणार. तरी काही फरक पडणार नाही. आमच्या गावामध्ये 100% नितीन निळे पैलवान आघाडीवर आहे. तर किती मतात देखील झालं काय? आता लोकसभेला 1000 मताचा लीड होता आमच्या गावातून. विधानसभेला 1200 मताचा लीड होता. तर त्याच प्रकारे जिल्हा परिषदला पण त्याच प्रमाणामध्ये आमच्या गावातून लीड मिळत आहे. काय तरुणांची कसं व्यूहरचना राहील? तरुणांच्या बाबतीत सगळ्या तरुणांचा कल ही नितीन निळे पैलवान यांच्याकडे आहे. मोठं आपल्या इथं देवस्थान आहे, तर त्या संदर्भाने काय विकास व्हावा अपेक्षित आहे? आता आमच्या इथं ब वर्गामध्ये धनजी विठोबा मंदिर हे आहे. त्याला जाण्यासाठी रस्त्याची मोठी अडचण आहे. तो रस्त्याचा प्रश्न अगोदर आम्ही त्यांना असं बोललो आहे, तो मार्गी लावण्याचा आम्ही सांगितलेला आहे. आपल्या तळ्याच्या शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न आहे. तळ्याचा पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटलेला आहे, पण त्याला पण आता काय करावं लागतं की पाईपलाईन जी लहान आलेली आहे ती मोठी करावी लागते. ती मोठी पाईपलाईन केल्यानंतर तो बऱ्यापैकी आमचा तो प्रश्न 100% सुटणार आहे. आता मी बोललो